नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण रक्षाबंधन स्पेशलसाठी अशी घरच्या घरी टेस्टी अशी ही मिठाई बनवणार आहोत. तेही गॅसचा वापर न करता अगदी झटपट अशा ह्या मिठाई होतात. दिसायला छान, असं वाटतं की आपण मार्केटमधूनच आणल्यात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथं मी फ्रेश मलाई घेतलेली आहे. अर्धी वाटी ही मलाई घेतलेली आहे. ती छान फेटून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आता अर्धी वाटी आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे. ती पण छान आपल्याला ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. मिल्क पावडर एकत्र झाल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पिठी साखर वापरणार आहोत, थोडासा गोडपणा येण्यासाठी. आता पाहू शकतात बघा, आता इथं मी हे छान मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी साखर ॲड करते. ते पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान टेस्ट, जसा मावा असतो तशी याची टेस्ट होते. एकदम मस्त लागतं खायला पण टेस्टी. चला तर आता बघा, हे पण छान मिश्रण आपलं बनवून रेडी आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर 4 ते 5 आपल्याला ब्रेड स्लायसेस घ्यायचे आहे. त्याचे साईडचे कट आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आपल्याला एकदम पांढरा शुभ्र कलर हवा आहे, म्हणून आपल्याला हे साईडचं नाही घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण चाकूने हे साईडचे कट करून घेऊया. प्रत्येक ब्रेडचं कट करून घेणार आहोत आपण. बघा, इथं सगळे आता मी ब्रेड कट करून घेतलेले आहेत. जे आपले व्हाईट ब्रेड आहेत दिसले ते एकदम छान दिसत आहेत. बघा, पूर्णपणे व्हाईट आहेत. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. छान आपल्याला हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. बघा, एकदम बारीक करायचं आहे. थोडंच पण मोठं राहिलं नाही पाहिजे. बघा, तुम्ही पाहू शकता एकजीव झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण मिक्सचर बनवून घेतलेलं आहे साईचं, ते 2 टेबलस्पून मी ॲड करणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी मी खोबऱ्याचा खीस ॲड करते आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तुम्ही ते ॲड केलं तरीही चालेल, किंवा सुकं खोबरं. मी तर डेसिकेटेड कोकोनट वापरत आहे. ते छान आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला असं गोड कमी वाटलं तर तुम्ही वरतून थोडी पिठी साखर ॲड करू शकता. मी इथं 1 टेबलस्पून केलेली आहे. एकदम छान हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याचे 2 भाग करायचे आहेत. त्याच्यात एका भागामध्ये मी रेड कलर ॲड करते. तुमच्याकडे जो कलर अवेलेबल असेल तुम्ही तो ॲड करू शकता. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम मस्त मार्केट स्टाईल आपली ही मिठाई बनवून रेडी होते. असं वाटणार पण नाही की आपण ही मिठाई घरी बनवली आहे. त्यानंतर बघा, आता हा पण कलर रेडी आहे. आता एक टिफिन घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये खाली बटर पेपर ॲड करणार आहे. एकदम छान असा बटर पेपर ॲड करायचा आणि आपण जो व्हाईट कलरचा पोर्शन आहे तो आपण खालच्या साईडला प्रेस करून घेणार आहोत. बघा, एकदम छान असा पसरवून घ्यायचा आहे. व्हाईट कलरचा पसरवून झाल्यानंतर जो आपण रेड कलरचा बनवून घेतला आहे तो त्याच्यावरती आपण पसरवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात. बघा, आता रेड कलरचा पण मी इथं छान पसरवून घेत आहे. आणि वरती गार्निशिंगसाठी तुमच्याकडे जर सिल्वर पेपर अवेलेबल असेल तर तुम्ही तो ॲड करू शकता. मी इथं बदाम ॲड केलेले आहेत थोडेसे कट करून. बघा, एकदम छान असं पण लुक दिसत आहे. हे छान पसरवून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला वरती गार्निशिंगसाठी थोडेसे बदाम ॲड करायचे आहेत कट करून. एकदम छान गॅसचा वापर न करता आपण ही मिठाई बनवलेली आहे. बघा, आता मी थोडेसे बदाम ॲड केलेले आहेत. ते पण छान आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत आणि याला झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं. नाही तर तुम्ही अर्धा तास रूम टेम्परेचरला ठेवलं तरीही चालेल. तोपर्यंत आपण इथं दुसरी मिठाई बनवून घेणार आहोत. मी साखरेचं पाणी बनवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ग्रीन कलर ॲड केलेला आहे. त्यानंतर इथं बघा, मी 2 ब्रेड स्लायसेस घेतलेले आहेत. इथं माझ्याकडे छोट्या टोपण होतं एका बॉटलचं, ते मी घेतले आहे. त्याने असे छोटे छोटे पोर्शन कट करून घेत आहे. तुमच्याकडे ज्या साईजचं टोपण असेल तुम्ही त्याने हे पोर्शन कट करून घेऊ शकता, किंवा ग्लासच्या साईजने एक मोठ्या आकाराचा बनवला तरीही चालेल. बघा, अशा प्रकारे ही पण आपली मिठाई जी बनणार आहे ती नॉन कुकिंगच आहे. गॅसचा अगदी वापर न करता आणि एकदम झटपट होते. आपण मलाई छान स्वीट बनवून घेतलेली आहे, ती याच्यावर पसरवून घ्यायची आहे. एका ब्रेड स्लायसेसवर दुसरा ब्रेड स्लाइस त्याच्यावर लावायचा आहे. तो आपल्या शुगरच्या सिरपमध्ये बुडवायचा आहे. नंतर आपल्याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये हा एकदम छान असा बघा फिरवून घ्यायचा आहे. एकदम छान अट्रॅक्टिव्ह अशी ही आपली मिठाई बनवून रेडी होते. बघा, तुम्ही पाहू शकतात. त्याच्यावरती थोडेसे तुम्ही गार्निशिंगसाठी बदाम ॲड करू शकता किंवा पिस्ता. त्यानंतर मी याच्यावर थोडी चेरी पण ठेवणार आहे. त्याने अजून ह्या मिठाईला आपल्या छान लुक येईल. ही जर मिठाई बघितली तर कोणालाच विश्वास बसणार नाही की ही तुम्ही घरच्या घरी बनवली आहे. अगदी सोप्या पद्धतीने एवढी टेस्टी मिठाई. 15 मिनिटानंतर बघा, आता ही मिठाई पण आपली सेट झालेली आहे. तुम्हाला मी बाजूला काढून दाखवते. एकदम छान टेस्टी अशी ही आपली नॉन कुकिंग मिठाई पण बनवून रेडी आहे. बघा, इझिली बाहेर निघते आपण कारण बटर पेपर लावलेला आहे त्यामुळे. आता ही पैसे पीसेस कट करून घेऊया. पीसेस पण बघा किती छान पडत आहेत. एकदम मस्त टेस्टी अशी ही नॉन कुकिंग रक्षाबंधन स्पेशल ही मिठाई बनवून रेडी आहे. नक्की ट्राय करा.
हे बघा दोन्ही पण लुक किती छान आलेला आहे. वरती जर सिल्वर पेपर असता तर एकदम मस्त भारी वाटली असती अजून. असं वाटणार पण नाही की ही खाणाऱ्याला की मिठाई घरच्या घरी बनवलेली आहे. चला तर आता आपण दोन्ही रेसिपी ज्या मिठाई बनवल्या आहेत ती मी एका डिशमध्ये ठेवत आहे. एकदम छान लुकिंग अशा ह्या दोन्ही आपल्या मिठाई बनवून रेडी आहेत. या रक्षाबंधनसाठी स्पेशली ह्या मिठाई बनवून नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. एकदम दिसायला छान, विश्वास बसणार नाही अशा ह्या मिठाई बनवून रेडी होतात. बघा इथं आपली ही पहिली मिठाई बनवून रेडी आहे आणि दुसरी पण एकदम छान अशी बनवून रेडी आहे. तुम्ही बघतच असाल किती छान दिसत आहेत. एकदम छान अशी अट्रॅक्टिव्ह, दिसायला पण भारी, एकदम बेकरीमध्ये भेटते त्यापेक्षाही भन्नाट लागते याची टेस्ट. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.